नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. काल धाराशिव शहरातील अण्णाभाऊ साठे चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मागासवर्गीय उपजातीय वर्गीकरण करा या मागणीसाठी मातंग समाज आणि तत्सम समाजातर्फे भव्य असा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यापूर्वी मागासवर्गीय जातीत उपवर्गीकरण नको म्हणून एक मोर्चा झाला होता आणि त्या मोर्चाला आंबेडकर घराण्यातील नेते पण हजर होते. कालच्या मोर्चाला उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव, यशवंत भंडारे आदी, बजरंग ताटे आदी मातंग समाजाचे नेते आणि इतर तत्सम समाजाचे नेते पण उपस्थित होते. सकाळी साधारण 11च्या दरम्यान हा मोर्चा अण्णाभाऊ साठे चौकातून सुरू झाला आणि दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तो मोर्चा आला. इथं मोर्चेकरांना माजी आमदार सुधाकर भालेराव, यशवंत भंडारे, बजरंग ताटे आदींनी मार्गदर्शन केलं. मोर्चात तरुण, आबालवृद्ध, महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आणि जवळपास अण्णाभाऊ साठे चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय 3 किलोमीटरचं अंतर या मोर्चानं अत्यंत शिस्तीनं, संयमानं पार पाडलं आणि आपल्या मागण्याचं निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिलं. एकंदरीत उपवर्गीकरण हवं म्हणून हा मोर्चा होता. तर दुसरीकडं मागासवर्गीय जातीत उपवर्गीकरण करू नका असं म्हणणारी पण तेवढीच संख्या आहे. यावरून आता या मागासवर्गीय समाजात पण दुही निर्माण करण्याचं काम सध्या अगदी म्हणे इतपारे सुरू आहे असंच दिसतंय. तिकडं ओबीसीत पण भांडणं सुरूच आहे. मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण, ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी 3 वर्षापासून लढा देत आहेत. तर त्यांच्या या लढ्याला विरोध म्हणून लक्ष्मण हाके आदी इतर मंडळी विरोध पण करताना दिसत आहे. म्हणजे इथं ओबीसीच्या ह्याच्यात हा वादाचा प्रसंग जाणून बुजून आणला गेला आहे की काय असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. सर्व समाज एक राहावा, गुण्या गोविंदानं वागावं असं सगळ्यांना अभिप्रेत असतं आणि फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांनी पण तशीच अपेक्षा ठेवून समाजाला मार्गदर्शन ते करत होते. फुले यांच्या मते जसं माणूस शिकत जाईल, शिकून तो शहाणा होईल असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यावेळेस जातीजातीतील या भिंती गळून पडतील असं त्यांना वाटे. परंतु तसं काही घडलेलं दिसत नाही. जसं माणूस शिकला, शहाणा झाला, तसा तो भांडणं करायला पुढे येऊ लागला असं हे सध्या सुरू आहे त्यावरून दिसून येते. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं, ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी 3 वर्षापासून मराठा संघर्ष योद्धा असं म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत आहेत. त्यांनी
29 ऑगस्टपासून परत आमरण उपोषणाचा इशारा सरकारला दिला आहे आणि त्या गेल्या 2-3 दिवसापूर्वी आझाद मैदानावर आम्हाला जागा मिळावी असा अर्जही मुंबई पोलिसांकडे केला होता असं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे. परंतु मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून अंतरवली सराटी येथेच आमरण उपोषणाला सुरुवात करणार असून उपोषण चालू होण्याच्या अगोदर किंवा उपोषणादरम्यान सरकारनं मागण्या मान्य केल्या नाही, चर्चेला बोलावलं नाही तर ते अंतरवली सराटी येथे ते सुरू करणार असलेल्या आमरण उपोषण आंदोलनातूनच ते मग मुंबईकडे कूच करणार असल्याची माहिती त्यांनी त्यांच्या ऑफिशियली पेजवर दिलेली आहे. एकंदरीत पाहता मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या म्हणजे हैदराबाद गॅझेटियर्समध्ये ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र द्यावी, त्यांना प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याचं ज्यावेळेस व्हेरिफिकेशन असतं त्यात कुठले अडथळे येऊ देऊ नयेत. तसंच सरकारनं गेल्या वर्षी जाहीर केल्याप्रमाणे सातारा गॅझेटचं पण काम सुरू व्हावं. त्यात पण आढळून येणाऱ्या नोंदीप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र आणि इतर भागात त्या सातारा गॅझेटचा ज्यांना लाभ होतो त्यांना प्रमाणपत्र द्यावी अशी त्यांची मागणी आहे. ही मागणी सरकारनं तशी वरवर मंजूर केलेली असली तरी मनोज जरांगे पाटील यांच्या मते समाजाला अजून पाहिजे तसा त्याचा फायदा होत असल्याचं दिसत नाही आणि त्यामुळं आपण अगदी टोकाचं असं येत्या 29 ऑगस्टपासून आमरण उपोषण आंदोलन सुरू करणार असल्याचं पण त्यांनी सांगितलं आहे. परवा रात्री येरमाळा येथील बांगर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या 3 दुकानांना जी आग लागलेली होती ती स्मार्ट मीटर जे वीज महामंडळानं नव्यानं ग्राहकांना देण्यास सुरुवात केली आहे त्या स्मार्ट मीटरमध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि त्यामुळं आगीला प्रारंभ झाला असं प्राथमिक तपासात दिसून येत असल्याची माहिती येरमाळा ग्रामस्थांनी दिलेली आहे. ही आग एवढी भयानक होती की तिथं असलेली कृषीचे दुकान, त्यानंतर इलेक्ट्रिक दुकान आदींना त्या आगीनं आपल्या वेढ्यात घेतलं होतं आणि या आगीत जवळपास 1 कोटीहून अधिक रुपयांचं या व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आता या आगीनंतर त्याबाबत येरमाळा पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल झाला आहे, घटनास्थळाचा पंचनामाही झाला आहे आणि लवकरच महसूल विभाग पण तेथील पंचनामा करणार आहे. मग आता एक जसं ग्रामस्थ ज्यांच्याकडं ते स्मार्ट मीटर बसवलं आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे स्मार्ट मीटरमध्ये शॉर्ट सर्किट झाला असं म्हणणं असेल तर मग ही जी स्मार्ट मीटर आहे जे वीज महामंडळ ग्राहकांना बळजबरीनं का होईना त्यांना पुरवठा करत आहे, ते बसवत आहे की स्मार्ट मीटर्स मग तांत्रिकदृष्ट्या योग्य नाहीत का असं म्हणावं लागतं. कारण या स्मार्ट मीटरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचं ते दुकानदार आणि प्रत्यक्षदर्शनी आहेत त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं आता वीज महामंडळानं स्मार्ट मीटर बसवताना ती खरंच तांत्रिकदृष्ट्या मीटर योग्य आहेत की नाही, त्यातून काही दुर्घटना तर घडणार नाही ना याची काळजी घेऊन स्मार्ट मीटर बसवण्याचा कार्यक्रम पुढं राबवावा असेच ग्राहकांचं म्हणणं आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण बनवा. धन्यवाद.